मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक घेण्याबाबत सुचवल्याची शरद पवारांची माहिती। बैठकीला जरांगे, भुजबळ आणि हाकेंनाही बोलावण्याचा पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला। राज ठाकरे कारण नसताना नाव घेतात। राज यांच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर, तर अजित पवारांच्या पिंक जॅकेटवरही पवारांची मिश्किल टिप्पणी। फोन टॅपिंग महायुती सरकारसाठी नवं नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप। तर अजितदादांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत त्यांचं मत मांडावं, सुळेंची मागणी। मातोश्रीबाहेर दंगा करणारे लोक शिंदे गटाचे, संजय राऊतांचा आरोप। तर मी मुख्यमंत्री झालोय हे त्यांना पचलं नाही, शिंदेंचा राऊतांवर पलटवार। आपली सत्ता जाणार हे सत्ताधाऱ्यांना माहीत आहे, जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला। शरद पवारांना कुणीही डिवचू नये, जयंत पाटलांनीही ठणकावलं। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। टाटा आणि आवाडा कंपनीसोबत 5630 मेगावॅट वीज निर्मितीसाठी करार करण्याचा निर्णय। जवळपास 24,632 कोटींची गुंतवणूक करणार। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठीच्या बैठकीत माजी खासदार संभाजीराजे आक्रमक। पुनर्बांधणीमध्ये घोळ झाल्यास तुम्हालाच जबाबदार धरणार, संभाजीराजेंनी हसन मुश्रीफांना दरडावलं। विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार, मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा। तर किमान 8 जागा तरी जिंकून दाखवा, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा। 21 ऑगस्टपर्यंत अटकेला मनाई, पुढच्या निवडणुकीपर्यंत सवलत। बुच, सेबी, अदानी समूहानं हिंडनबर्गचे आरोप फेटाळले। सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण, गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं आवाहन।